आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए. वाल्मीकि मुनि श्रेष्ठ यही, इन सम दूजा नाहि. अनहद नाद सदा बजे, जिनके अंतर माही. नारायण श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण 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 श्रीमन्नारायण, नारायण नारायण. नमो नारायण. नारायण नारायण. देवर्षी, तुमचं स्वागत आहे. तुमच्या पदस्पर्शाने वाल्मिकीची ही कुटी पावन झाली. देवर्षी, आसन ग्रहण करावं. बसा. भगवान, तुमच्या आश्रमात आलं की असं वाटतं जणू सर्व तीर्थक्षेत्रांचं पुण्य एकत्रित मिळालं आहे. हे देव, अनेक दिवसांपासून मनात एक इच्छा प्रकट होते की लोक कल्याणासाठी एका आदर्श चरित्राचा इतिहास रचला जावा.
हे जाणून घेण्यासाठी की आजच्या सृष्टीत असा महामानव कोण आहे ज्याच्या चारित्र्याचं वर्णन केल्याने जगताचं कल्याण होईल, मानव त्यातून बोध घेऊ शकेल आणि त्याद्वारे जो उपदेश दिला जाईल तो धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करणारा असेल. अशा पात्राचं चिंतन करताना मन वारंवार तुमच्या चरणांकडे आकर्षित होत होतं, कारण तुम्ही सदा तिन्ही लोकात स्वच्छंद विहरत असता. त्यामुळे केवळ तुम्हीच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता की आज या विश्वात असं पात्र कोण आहे जो गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, उपकारांवर विश्वास असणारा, सत्य बोलणारा आणि दृढ निश्चयी असेल. असा कोण आहे जो सदाचारी आहे, समस्त प्राण्यांचा हित साधणारा, विद्वान, सामर्थ्यशाली आणि प्रसन्नवदनी आहे. असा कोण आहे जो मनावर संयम ठेवू शकतो, जो क्रोधाला जिंकून घेऊ शकतो, जो तेजस्वी आहे आणि कुणाचीही निंदा करत नाही. असा परमवीर तो कोण आहे ज्यास युद्धात कोप असल्यास देव सुद्धा भयभीत होऊन जातात. महर्षी, मी हे जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि तुम्ही अशा पुरुषाला ओळखण्यास समर्थ आहात. त्यामुळे मला हे सर्व सांगण्याची कृपा करावी, जेणेकरून माझी रचना सार्थकी लागेल. महर्षी वाल्मिकी, तुमच्या अंतःकरणाची इतिहास रचनेची इच्छा प्रकट झाली आहे. ती परमपिता श्री ब्रह्मांच्या प्रेरणेने झाली आहे. तुम्ही ज्या पात्राला, ज्या चरित्राला तुमच्या इतिहासाचा नायक बनवण्याची इच्छा प्रकट केली आहे ती उचितच आहे. कारण शास्त्रांनी सुद्धा इतिहासाची परिभाषा हीच केली आहे की धर्मार्थ काम मोक्षाणम उपदेश समन्वितम पूर्ववृतम कथायुक्तम इतिहासम प्रयक्षति. असा पूर्ववृत्तांत ज्यात कथारस असेल आणि ज्यात असा उपदेश देखील असेल जो मनुष्याला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष मिळवून देण्याला सहाय्य करेल, तोच इतिहास म्हणावयाच्या योग्य आहे. अशाच एका अनुपम इतिहासाच्या रचनेसाठी ब्रह्मदेवांनी तुमची निवड केली आहे. या महान कार्यासाठी समस्त संसारवासी युगानुयुगे तुमचे ऋणी राहतील आणि तुमची पूजा करत राहतील. मी हे देखील पाहतोय की पुढे जाऊन असे घटनाक्रम घडणार आहेत ज्यात स्वतः तुम्हाला देखील एक मुख्य भूमिका पार पाडायची आहे. मला देवर्षी? हो महर्षी, तुम्ही देखील त्या इतिहासाचे एक महत्त्वपूर्ण पात्र असाल. परंतु तुम्ही तर मला हे सांगितलंच नाही की त्या इतिहासाचा नायक कोण असेल. आता मी तुमच्या त्याच प्रश्नाचं उत्तर देतोय की ज्या गुणांचं तुम्ही वर्णन केलं त्या समस्त गुणांना धारण करणारे आज तिन्ही लोकात एकच महापुरुष आहेत. कोण आहेत ते? ते इक्ष्वाकू वंशात जन्मलेले आहेत आणि या जगात श्रीराम या नावाने प्रसिद्ध आहेत. श्रीराम? तेच मनाला काबूत ठेवणारे, महातेजस्वी, बलवान, धैर्यवान आणि जितेंद्रिय आहेत. ते धर्म जाणणारे, सत्यवादी, प्रजेच्या हितसाधनेत असणारे यशस्वी, ज्ञानी आणि पवित्र आहेत. ज्या प्रकारे नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याच प्रकारे सर्व गुण श्रीरामांना येऊन मिळतात. ते गांभीर्यात समुद्र आणि धैर्यात हिमालया समान आहेत. ते भगवान विष्णूंसारखे बलवान आहेत. ते क्रोधसमयी काळाग्नी समान आणि क्षमा करताना पृथ्वी सदृश्य आहेत.
आपल्या पित्याला दिलेल्या वचनाखातर 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून आल्यानंतर आताच त्यांचा राज्याभिषेक झाला आहे. आणि यावेळी त्यांची प्रजा रामराज्याचं सुख भोगत आहे. श्रीराम कथेहून सरस जगात दुसरी कोणतीही कथा होणे शक्य नाही. महर्षी, काय सांगू तुम्हाला, ही श्रीराम कथा अपूर्व आहे, अनुपम आहे, कल्याणकारक आहे, सुखकारक आहे. राम कथा सब विधि सुखदाई, राम कथा सब विधि सुखदाई. राम कथा की निर्मल गंगा, शीतल गंगा, उज्जवल गंगा अविरल बहती आई. राम कथा सब विधि सुखदाई है, ये कथा सब विधि सुखदाई. इस गंगा के दोनों तीर, एक सीता दूजे रघुवीर. उच्च हिमालय दशरथ भूप, कौशल्या गंगोत्री रूप. राम लखन और भरत शत्रुघ्न, चार दिशा में चक्रवर्ती सम चर्चित चारों भाई. राम कथा सब विधि सुखदाई. पतित उदाहरण परम पवित्र, दीन बंधु मित्रों के मित्र. रघुवर सर्व गुणों की खान, पुरुषोत्तम सक्षम भगवान. तीन लोक में एक न ऐसा सहज स्वभावी, सब में व्यापक श्रीयुत श्री रघुराई. राम कथा सब विधि सुखदाई, राम कथा सब विधि सुखदाई. नारद शारद शेष महेश, कहत थके आवे नहीं शेष. धर्म मूर्ति आदर्श स्वरूप, सीतापति त्रिभुवन के भूप. राम प्रभु की महिमा ऐसी कही न सके. श्री राम स्वयं भी निज गुण नाम बढ़ाई. राम कथा सब विधि सुखदाई. मानस माही संजोय के, वैदेही रघुवीर.
संध्या वंदन को चले ऋषिवर तमसा तीर। नारद की बखानी लीला नैनन में छवि सी आवे। चितराम के रस में भी जो कछु गावन को बुलावे। नदिया का बहता पानी कल कल की वाणी बोले। वहाँ पे कल क्रंच का जोड़ा कामातुर होकर डोले। तब वाल्मीकि ने देखा एक व्याध वहाँ पर आया। रत क्रीड़ा करते जोड़े पर निर्मम ने बाण चलाया। निकला कर से व्याध के ऐसा घातक बाण विकल क्रौंच ने दे दिए। तड़प तड़प कर प्राण। अधम शिकारी तैने पाप कियो भारी। जोड़ी करे देई न्यारी तोहे तरस नायो है। काम मग्न पंछिन की कीड़ा में विघन डारो। वहाँ दुख दीनो तैने कहा सुख पायो है। जीवन उजाड़ो मेरो मैंने का बिगाड़ो तेरो। बिरहा के अगन में मोहे क्यों जरायो है। कौन से जन्म को जे बैर निकारो। मेरो पिया काहे मारो मोहे बधी क्यों ना खायो है। क्रौंची अधिक न सह सकी। प्रिय विछोह का ताप। ऋषि ने पंछी देख मृत दिया बधिक को श्राप। मां निषाद प्रतिष्ठान्त्व मग मां शाश्वती समाह। यत्क्रोंच मिथुनादेकम अवधि काम मोहितम। पल भर शांति न पाएगा तू जीवन भर व्याध। तूने काम निमग्न खग मारा बिन अपराध। आए आश्रम अनमने मुनिवर अधिक अधीर।
किससे कहें अंतरतम की पीर, मुनिवर अधिक अधीर। गुरुदेव, तुम्ही खूप अस्वस्थ आहात. हो वत्सा. त्याचं कारण? सर्वप्रथम तर हे की मी या पक्षिणीच्या व्यथेने भावनेच्या भरात वाहत गेलो आणि जो संताप मी केला तो तपश्चर्येच्या नियमाविरुद्ध आहे. मी क्रोध करायला नको होता. सर्व प्राणी त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार फळ भोगतात. क्रौंच पक्षिणीने तिचं फळ भोगलं, पारधी त्याचं फळ भोगेल. तरी सुद्धा मी त्याला जो शाप दिला की तुला नित्य निरंतर कधीही शांतता मिळणार नाही, ते अनुचितच होतं. किती भयंकर शाप होता तो. मा निषाद प्रतिष्ठान्त्व मग मा शाश्वती समाह यत्क्रोंच मिथुनादेकम अवधि काम मोहितम. निषाद प्रतिष्ठां तुम मगमः शाश्वती समाः यत्क्रौंच मिथुनादेकम् अवधीः काममोहितम्. मा निषाद प्रतिष्ठान्तं मगमः शाश्वती समाः यत्क्रौंच मिथुनादेकम् अवधीः काममोहितम्. अवधीः काममोहितम्. अवधीः काममोहितम्. ऐकलंस भारद्वाज? बोला गुरुदेव. पाहिलंस का तू? ऐकलंस ना? काय गुरुदेव? हे बघ, माझ्या मुखातून शाप रूपाने जे वाक्य बाहेर पडलंय ते 4 चरणात बद्ध आहे. त्याच्या प्रत्येक चरणात 8 अक्षर राम समान आहेत. त्याला एका लयीत गायलं सुद्धा जाऊ शकतं. त्यामुळे हे वचन श्लोक बनून छंदबद्ध काव्यरूप झालं आहे. याचा अर्थ आहे की हे सृष्टीचं पहिलं काव्य असेल. अवश्य. प्रणाम ब्रह्मदेव. कल्याण नमस्सु. मंगल भवन अमंगल हारी, प्रभु हो सुदशरथ अजिर बिहारी. सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन. पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, किय की प्यास बुझत न बुझाए.